गुड मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही ठीक असाल. आजचा ब्लॉग बनवायचा नवीनच बेत आहे, कारण आज आम्ही चाललो सारंगखेड्याची यात्रेला. त्याच्या आधी मस्त खाऊन पिऊन चाललो. मी तिथं पण काय खाऊ, पण आता 12 वाजून गेले आहेत. जर थोडं उशीर होऊन जाईल, भूक लागून जाईल, म्हणून थोडंफार खाऊन चाललो. मस्त गिलक्याची भाजी केली आहे आणि पोळ्या. आरुताईचं जेवण करणं चालू आहे. मस्त टी व्ही पाहता पाहता जेवण करते. मॅडम लोणचं पोळी खाते, कारण ती गिलक्याची भाजी त्याला काही आवडत नाही आणि थोडी तिखी पण आहे ना, म्हणून. आणि टी व्ही पण पाहते मॅडम. आरू हाय कल. हॅलो, कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? व्यवस्थित नाही बोलतात डुबरीला. चला म्हणा सारंगखेड्याच्या यात्रेला. तिला थोडी सर्दी खोकला पण झालाय, म्हणून आम्ही आता दुपारी चाललो, कारण थंडी काय जास्त राहणार नाही ना, म्हणून. नाही तर सायंकाळी खूप मजा येते, पण असं आहे तिला सर्दी पण खोकला पण आहे, आणि ती मग सायंकाळ झाली का थोडी चिडचिड करतेच झोपण्यासाठी, म्हणून. चला मग आता आम्ही जेवण मस्त करून घेतो. आता आम्ही चाललो सारंगखेड्याला. आरूचे पप्पा पेट्रोल टाकायला गेले आहे. सारंगखेड्याची नदी काय कुठली? तापी. हां, तापी नदी. पोचून गेलो यात्रेमध्ये. आरू इकडे बघ. बाहेरच होती. घे बाई, घ्या. बाई ग डुबरू. आरू तुला काय घ्यायचं? इकडं काय घ्यायचं तुला? हां, काय घ्यायचे तुला? हां, थांब पप्पाला येऊ दे. खा. खा, काय लागतं खाऊन बघ. फेकू नको. हाय आरू. हळूहळू. आरू इकडे बघ. इकडे बघत आहे ग, तिला बघते. इकडे बघ ना. हाय. हाय. पचली घाबरायचं. लूच
फोटो भरपूर यात्रा. काय बेटा गोला गोला वाव गोला काय खाताय वो कितनी सारी घोड़ी घोड़ी हैं किती बरे. हेलो चल 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 इकडे आरू चल बेटा. फुल एन्जॉय करणं चालू आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्ही साळंखेडची यात्रेला नक्की या आणि नाही जमत असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तुम्हाला पूर्ण यात्रा मी व्हिडिओद्वारे दाखवली आहे. तुम्ही व्हिडिओ बघून एन्जॉय करू शकता. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि खरंच खूप छान यात्रा आहे. म्हणजे नक्की बघायला या यात्रा. आणि आमची आरू आणि मी आम्ही सगळेजण खूप एन्जॉय करत आहात. तुम्ही पण नक्की करा. आता आम्ही यात्रेमधून निघालो. तरी पण आम्ही सव्वा तास म्हणजे यात्रेमध्ये फिरलो. कारण आम्ही घराहून 1 वाजता निघालो होतो. सॉरी 1ला आणि 1:30ला निघालो आणि 2ला पोचून गेलो. अर्धा तासामध्ये पोचून गेलो. आणि आता 2:15 होत आहे. तेव्हा आम्ही घरात म्हणजे यात्रेमधून बाहेर पडतो आहे आता. आणि खरंच आम्ही म्हणजे अशी पूर्ण यात्रा काही पाहिली नाही. कारण यात्रा खूप मोठी असते. आपल्याकडनं काही एवढं शक्य होत नाही. म्हणजे पूर्ण 1 दिवस लागू शकतो यात्रा फिरण्यासाठी. मग आम्ही फक्त मोजके स्टॉप बघितले आणि काही घेतलं वगैरे तर नाही. फक्त बघून आलो. एन्जॉय करायचा होता. फुल एन्जॉय केला बघण्यासाठी. आरूने पण खूप एन्जॉय केलं. आणि तुम्ही पण यात्रा बघण्यासाठी नक्की या. खरंच खूप छान आहे. दर्शन पण खूप छान झालं. कारण आम्ही आता म्हणजे रविवारी खूप गर्दी असते. आम्ही तर शनिवारी गेलो होतो ना. मग शनिवारी काही एवढी गर्दी होती नाही. आणि रविवारी खूप जास्त असते म्हणून रविवारी जाऊच नका. त्यांना आता सुट्टी असते ते रविवारी जाऊ शकता. पण आम्ही काय रविवारी गेलो नाही. आम्ही शनिवारी गेलो टाईम काढून. आता मी पोचून गेलो दोंडाच्यामध्ये. आणि जयकुमारची गडी दाखवण्यासाठी व्हिडिओ म्हणून केला होता. आणि त्यांनी बघितली नसेल ना त्यांनी जयकुमारची हवेली बघून घ्या. आता आम्ही फायनली घरी पोचून गेलो. पण आरूचं म्हणणं होतं की मला अजून फिरायला जायचं आहे. आणि ती मॅडमना घरात येतच नव्हती. बाहेरच उभी होती. मी डोर ओपन केला पण तिचं म्हणणं आहे की मला अजून 1 चक्कर मारायला जायचं. नाराज होऊन गेली. मग पप्पा तिला म्हणत आहे. पण मॅडमचं काय कसं आहे मुलगीचं खरंच खूप लाड होता. आणि आमची आरू खरंच म्हणजे घरात खूप लाडकी आहे. आणि ती सांगते ते नक्की होतंच तिचं. म्हणून आता ती घरात येते का मग चक्कर मारायला जाते काय बघू आता काय होतं काय नाही. पप्पाला जायचं आहे कामावर. पण मॅडमचं म्हणणं आहे की मला अजून 1 चक्कर पाहिजेलच. पप्पा तिला बळजबरी घेत आहे. चल आपण घरात जाऊ असं TV लावून देतो. तरी पण नाही. पप्पा सांगत आहे की चल म्हणे तिला मी अजून 1 चक्कर मारून आणतो. मागच्या दारून येतो. मागच्या दारीचा तिला घ्यायला यायचं म्हणे. मग आमचं हे पुढचं दार आहे. आता आपण आरूला घ्यायला मागे जाऊ. तिला म्हटलं मी येऊ का. नाही सांगते ती मला. आता नको येऊ म्हणे. ती फिरून आली ना म्हणे. शहाणी. आता आली मॅडम मागून फिरून आली. एवढी नाटकी ना. म्हणजे तिचं असं मन म्हणजे जास्त फिरवलं ना मग तिच्याची इच्छा घरात यायची इच्छा राहतच नाही. आणि कधी राहिली तर मग बाहेर निघायची इच्छा होत नाही लवकर. खूप नखरे करते पण. आता घरात येण्यासाठी किती हे करते नाटकी करून राहिली.
बाई ग सर्दी झाली ग, जास्त होऊन गेली. अजून यात्रेमध्ये जाऊन मजा आली ना? हो का नाही? नाही कस काय नाही आली? फिरून तर आली तू. आता नाही सांगते का? हो सांगायचं. हो बाई ग. हो बघ बाई, यात्रेमध्ये जाऊन पण नाही सांगते मजा नाही आली असं. मस्त पालखीवर बसली, मस्त. काय माहिती काय केलं? लस्सी पिली. अजून अजून नाही, पायनॅपल खाल्लं. मग मज्जा आली ना? काय चुका म्हणजे? बाई का बाई कर सगळ्यांना बाय. चला आता मी माझा व्हिडिओ संपवते. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आरूला आरू सगळ्यांना सांग, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. आणि माझ्या आरूला सपोर्ट करा. सपोर्ट करा. नमस्ते. बाय बाय.